दिल्लीमध्ये आज महायुतीची महत्त्वाची बैठक. देवेंद्र फडणवीस दिल्लीकडे रवाना, तर अजित पवार एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार असल्याची माहिती. मुख्यमंत्री पदासंदर्भात काय निर्णय होणार याकडे लक्ष. नव्या सरकारच्या स्थापनेसाठी विशेष अधिवेशन येत्या 2 दिवसात होण्याची शक्यता. तर नवनिर्वाचित विधानसभा सदस्यांचा शपथविधीही 2 दिवसात होण्याची शक्यता. विधान भवनामध्ये तयारी सुरू. शिंदेचे कार्यकर्ते आणि मुख्यमंत्री सहायता निधीतून उपचार मिळालेले रुग्ण सिद्धिविनायका चरणी लीन. एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावे यासाठी शिवसैनिकांचं सिद्धिविनायकाकडे साकडं. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे यासाठी ठाण्यातल्या कोपरीमध्ये महाआरती. गणपती मंदिरात लाडक्या बहिणींकडून सामूहिक आरती. फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री व्हावे यासाठी रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा विठुरायाला दुग्धाभिषेक. पेढे वाटत फडणवीस मुख्यमंत्री व्हावे यासाठी विठुरायाला साकडं. जळगावात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे यासाठी हिंदू मुस्लिम महिला एकत्र. हिंदू भगिनींचं महादेवाला साकडं तर मुस्लिम भगिनींची अल्लाहकडे दुआ. शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रीपद आपल्याकडेच ठेवण्याचा वाढता सूर. एकनाथ शिंदेच मुख्यमंत्रीपदी कायम राहावे. शिंदेंच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढण्यानं नेत्यांकडनं इच्छा व्यक्त. शिंदे मुख्यमंत्री झाले तर 133 जागा निवडून आलेले काय करणार. आदित्य ठाकरेंचा भाजपला टोला. पुन्हा मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेच विराजमान होतील. नरेश म्हस्केंकडून विश्वास व्यक्त. राज्यामध्ये भाजप बिहार पॅटर्न राबवणार. नितीश कुमार यांचं संख्याबळ कमी असतानाही त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं होतं. म्हस्केंनी करून दिली आठवण. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री व्हावे नरेश म्हस्केंचं वैयक्तिक मत असावं. भाजपचे विधान परिषदेतले आमदार प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया. मराठा आरक्षणाचा प्रश्न फक्त एकनाथ शिंदेच सोडवू शकतात, तेव्हा एकनाथ शिंदेंनीच मुख्यमंत्री व्हावं ही मराठा समाजाची मागणी. शीतल म्हात्रे यांची प्रतिक्रिया. प्रत्येक पक्षाच्या आमदारांना वाटतं आपला मुख्यमंत्री व्हावा. शिवसेनेचे संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. जास्त जागा असल्यानं भाजपकडे जास्त मंत्रिपदं जातील असंही वक्तव्य. मुख्यमंत्री आपल्याच पक्षाचा व्हावा असं सर्वांनाच वाटतं. आम्हालाही शिंदेच मुख्यमंत्री व्हायला हवेत. भरत गोगावलेंकडून इच्छा व्यक्त. सरकारमध्ये आरपीआयला 1 मंत्रिपद आणि एमएलसी हवी. रामदास आठवलेंची मागणी. मंत्रिपदासाठी शिवसेना नेत्यांकडनं लॉबिंग सुरू. शिवसेना नेते उदय सामंत, दादा भुसे, नीलम गोऱ्हेंनी घेतली फडणवीसांची सागर बंगल्यावर भेट. मला महसूल मंत्री किंवा शिक्षण मंत्री करा. अर्ध्या समाजाचं मी प्रतिनिधित्व करतोय. मला मंत्रिपद देण्यात यावं. महायुतीकडे लक्ष्मण हाकेंची मागणी. अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवाळ मंत्रिपदासाठी इच्छुक. आता रस्त्याच्या आडून पलीकडे गेलं पाहिजे, झिरवाळांचं वक्तव्य. हिंगोलीमध्ये संतोष बांगर यांचे भावी मंत्री आशयाचे बॅनर झळकले. 31,000 मतांनी बांगर विजयी. तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता. राणा जगजितसिंह यांचे तुळजापुरात झळकले भावी पालकमंत्री अशा आशयाचे बॅनर. उद्धव ठाकरेंचे अनेक आमदार आमच्या संपर्कात. सत्ता स्थापनेनंतर विरोधक उरणारच नाहीत. उदय सामंत यांचा गौप्यस्फोट. जर आमदारांना संपर्क करायचा असेल तर ते अजित पवारांना करतील, अनिल पाटील यांना का करतील. रोहित पवारांचा आमदार संपर्कात आहेत या अनिल पाटलांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर. विरोधी पक्षनेतेपद मिळण्याचं चिन्ह नसतानाही मवियाकडनं विरोधी पक्षनेतेपदासाठी हालचाली सुरू. मवियाचे तिन्ही पक्ष म्हणून विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा करण्याची शक्यता. निवडणूक पूर्व आघाडी असेल तरी मवियाला विरोधी पक्षनेतेपदावर दावा करता येत नाही. माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांची माहिती. विरोधी पक्षनेतेपदासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार, त्यासाठीची प्रक्रियाही सुरू केली आहे. भास्कर जाधवांची माहिती. सक्षम सरकार चालवण्यासाठी विरोधी पक्ष असावा आणि त्यासाठी विरोधी पक्ष नेतेपद असावं, जाधव यांचं वक्तव्य. शिवसेना ठाकरे पक्षाचे विधिमंडळ सचिवालयाला पत्र. विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी काय नियम आणि कायदे आहेत हे विधिमंडळ सचिवालयाने सांगावं, ठाकरे पक्षाची पत्राद्वारे मागणी. ठाकरे गटाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी दोन्ही सभागृहांसाठी आदित्य ठाकरे यांची निवड. शिवसेना आमदारांच्या मातोश्रीवर झालेल्या बैठकीमध्ये निर्णय. भास्कर जाधव यांची ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेतेपदी नियुक्ती, तर सुनील प्रभूंची पुन्हा एकदा ठाकरे पक्षाच्या शिवसेनेच्या प्रतोदपदी नियुक्ती. मातोश्रीवरील बैठकीत ठाकरे पक्षाच्या नवनिर्वाचित 20 आमदारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेणार. ठाकरे गटाकडून विशेष खबरदारी. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी घेतली मल्लिकार्जुन खरगे यांची भेट. राज्यात लागलेल्या विधानसभा निवडणूक निकालाबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा. प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्यासंदर्भात अजून कोणतीही चर्चा नाही. नाना पटोलेंनी राजीनाम्याची चर्चा फेटाळली. तर हे सरकार मशीनने तयार झाल्याचाही पटोलेंचा महायुतीवर हल्लाबोल. भाजप प्रदेश कार्यालयात बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली जिल्हाध्यक्षांची बैठक. विधानसभा संपली, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सज्ज व्हा. बावनकुळेंचे जिल्हाध्यक्षांना आदेश.
जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात राज्यात महापालिका निवडणुका. शिवसेना आमदार संजय शिरसाट यांची माहिती. आमची यंत्रणा सज्ज, केवळ घोषणेची वाट पाहतोय. शिरसाट यांचं वक्तव्य. दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार यांची भेट. दोघांमध्ये 15 मिनिटं चर्चा. प्रीती संगमावर रोहित पवार आणि अजित पवारांची भेट. अजितदादा रोहित पवारांना म्हणाले, काकाचं दर्शन घे. त्यावर रोहित पवारांकडून अजितदादांना वाकून नमस्कार. थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर तुझं काय झालं असतं. अजित पवारांचा रोहित पवारांना मिश्किल टोला. मराठी संस्कृती आहे त्यामुळे रोहित पवारांनी नमस्कार केला. मी लवकर आलो असतो तर शरद पवारांची भेट घेतली असती, मात्र टायमिंग जुळलं नाही. अजित पवारांचं वक्तव्य. कर्जत जामखेडमध्ये माझा पराभव हा नियोजित कट. कटामध्ये अजित पवारही सहभागी. राम शिंदेंचा आरोप. वरिष्ठांकडे या संदर्भात तक्रार करणार. राम शिंदेंचं वक्तव्य. अजित पवारांनी सभा घेतली नाही हे राम शिंदेंचं वक्तव्य. पराभवाच्या नैराश्यातनं रोहित पवारांची टीका. त्यांनी फडणवीसांकडे तक्रार करावी. रोहित पवारांची खोचक टीका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.